तर शेतकरी मित्रांनो, जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्र हे बघा 1001 रुची हे वाण सोयाबीनचं बघू शकता, याची किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। तर मित्रांनो हे बघा, हे कमरेच्या वर याची 2.5 ते 3 फीट 2.5 फीट याची वाढ झालेली आहे मित्रांनो। तर याला आपण जमिनीला पुरेपूर पाऊस झाल्याच्या नंतर याची आपण एकरी 25 किलो एवढं बियाणं घेऊन पेरणी केलेली आहे। तर बघू शकता, हा प्लॉट 2 एकरचा प्लॉट आहे, किती जबरदस्त आलेला आहे। तर मित्रांनो, आपण याला 20-0-13 ही एकरी 1 बॅग खत, त्याच्यानंतर याला आपण शक्यत हे तणनाशक मारून घेतलेलं आहे 1 महिन्याला, आणि त्याच्यानंतर फवारणी केलेली आहे। पहिली फवारणीमध्ये आपण याला एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि आलिका हे कीटकनाशक, एक बुरशीनाशक घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर एक स्प्रिंट नावाची टॉनिक घेतलेली आहे आपण, जिच्यामध्ये ह्युमिक ॲसिड काही प्रमाणात येते। अशा पद्धतीने आपण पहिली फवारणी केलेली आहे। तर हे बघा, याची किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, रुची हे वाण कितीही पाणी असू द्या किंवा कितीही जमीन ही पाणी धरणारी असू द्या किंवा भारीची मध्यम कुठलीही जमीन या वाणाला चालते, फक्त आणि जास्त पाणी धरणारी असेल तर अतिउत्तम। तर अशा पद्धतीने आपण याचं हे जे वाण आहे ह्याचे नुकसान कमी आणि फायदा तर होईलच मित्रांनो, पण नुकसान फार कमी होते अशी व्हरायटी आहे। तर आपण KDS घेतलं होतं गेल्या वर्षी, तर KDSला येलो मोजॅक वगैरे आला होता, त्याच्यामुळं दाणे भरलेले नाहीत व्यवस्थित। तर अशा व्हरायटीमध्ये थोडी रिस्क असल्यामुळे ह्या व्हरायटीमध्ये कोणतीही आपल्याला रिस्क नाही। तर अशी ही रुची 1001 हे वाण आहे। हे अति जरी जास्त नाही पिकलं तरी एकरी भारी जमिनीमध्ये एकरी 10-11 क्विंटल पेरून आणि बेडवर लावल्यास आपल्याला 12 क्विंटल 13 क्विंटल, आणि पेरल्या आणि योग्य पेरणी आणि योग्य वातावरण जर याला भेटलं वेळेवर, तर असंही पेरून 12 क्विंटल एकरी हे 12, 12.5, 13 क्विंटलपर्यंत पण जाऊ शकते। तर याचे बेडवर पण खूप चांगल्या प्रकारे येते मित्रांनो। तर बेडवर पण आपण 4-4, 5-5 बियाणं जरी एका ठिकाणी आपण टोकन मशीनने टाकून जर आपण लावलं 3.5 फीटाचा बेड मारून, तरी मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन होते। तर आपण ते घेतलेलं आहे गेल्या वर्षी। तर अशा पद्धतीनं आपण रुची 1001 हे वाण, आणि या नंतर शेंगाला काटे येत असल्यामुळं याला अळीचा प्रादुर्भाव होत नाही, अळी ह्याला लागत नाही, त्याच्यामुळं हा एक याचा फायदा आहे। आणि ह्याचे जे काटे असतात ते आपल्याला टोचत नाहीत, हे मऊ असतात, त्याच्यामुळं कापणीसाठी कुठलीही आपल्याला याची अडचण येत नाही। तर अशा पद्धतीनं हे वाण आपण पेरून भरघोस उत्पादन घेऊ शकता। धन्यवाद।